इथे बघा आपण मस्त की पुलाव तयार केलेला आहे आणि पुलाव बघा तुम्ही इतका भारी तयार झालेला आहे। प्रत्येक दाणा मोकळा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे। पुलाव खायचा ना तर असा मस्त की दाणा दाणा मोकळा तयार झाला पाहिजे। प्रत्येक राईसचा दाणा वेगवेगळा म्हणजे बिर्याणी किंवा पुलावचं हे परफेक्ट गणित मानलं जातं। तर आजच्या रेसिपीमध्ये आज आपण यखनी पुलाव तयार केलेला आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे। संपूर्ण टिप्स सुद्धा मिळणार आहे आणि खायला इतके रंगत येणार आहे ना मित्रांनो, आहा माझ्या तर तोंडाला आताच पाणी सुटलेलं आहे। पटकन साहित्य बघून घ्या आणि लगेच कृतीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे चिकन यखनी पुलाव आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर इथे बघा मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे चिकन घेतलेलं आहे, आलं लसूण ठेचलेलं घेतलेलं आहे, लसूणचा कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर खड्या मसाल्यामध्ये चक्रीफूल घेतलेला आहे, हिरवी वेलची, दालचिनी, मसाला वेलची, काळी मिरी, लवंग, बडीशेप, जिरं, तेजपत्ता, धने घेतलेले आहेत आणि इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, चवीनुसार मीठ। त्यानंतर वालावरकर यांचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। आता इथे बघा कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये काय करायचं आहे, हा लसणाचा कांदा आहे ना तो सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर हा कांदा आहे ना तो टाकायचा आहे। आता त्यानंतर हे खडे मसाले आहेत ना ते सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे। आता यामध्ये एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आहेत ना आपल्याला 5 मिनिटं उकळून घ्यायचे आहेत। हो मित्रांनो, कारण काय आहे ना हे चिकन आहे, चिकन लगेच शिजतं, त्याच्यामुळे आहे ना हे सर्व मसाले कांदा लसूण वगैरे आहे ना 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होईल, सर्व मसाल्यांचे जे फ्लेवर्स आहेत ना ते पूर्ण पाण्यामध्ये एकजीव होतील, उतरतील त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपला जो यखनी पुलाव आहे तो खायला सुद्धा अधिक टेस्टी होऊन जाईल। आता तुम्ही पाहू शकता 5 मिनिटं मी चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि पाण्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये आपण काय करूया, चिकन सोडूया। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आता हे आपल्याला 10 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपलं चिकन आहे ना ते उकळून तयार झालेलं आहे। आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि याला वेगळं करून घेऊया। आता हे चिकन आहे ना ते सुद्धा आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे। आता या कढईमध्ये ना मी तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं। आता यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, तर इथे मी कांदा घालते। आता कांदा कसा तळायचा तर सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे। हा बघा आपला कांदा आहे ना तो सोनेरी तांबूस रंगावर परतून झालेला आहे। आता त्यानंतर यामध्ये आपण मिरच्या घालूया, परतून घेऊया। आता यामध्ये आपण आलं लसूण घालूया आणि आता यामध्ये जाईल दही। चला परतून घेऊया। आता हे दही आहे ना ते चांगलं एकजीव झालेलं आहे। आता त्यानंतर जाईल वालावरकर यांचा बिर्याणी मसाला। मित्रांनो, तुम्हाला आपल्या किचनमध्ये वालावलकर यांचे मसाले जर हवे असतील तर आजच यांना कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत किंवा ह्यांच्या प्रत्यक्ष शॉपमध्ये जाऊन जर तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर लालबाग येथे वालावलकर मसाले यांचा प्रत्यक्ष शॉप आहे। त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही आपली ऑर्डर सुद्धा बुक करू शकता। कारण पदार्थ कोणताही असो, वालावलकर यांचे मसाले या पदार्थामध्ये मिक्स झाले म्हणजे चव ही उत्तम येणारच। मिक्स करून घेऊया। आता हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण काय करूया, हे चिकन आहे ना ते घालूया। चला आता चांगलं एकजीव करून घेऊया।
आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला बासमती तांदूळ घालायचे आहेत. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आहेत ना, ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता तांदूळ सुद्धा मिक्स झालेले आहेत आणि एकजीव झालेलं आहे चांगलं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या एकणीचं पाणी काढलेलं आहे ना घालून, तो घालायचा आहे. आता यामध्ये आपण मीठ घालूया. आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता चिकन आणि राईस आहे ना एकणीमध्ये चांगलं एकजीव झालेलं आहे. आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅस ठेवायचा आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण झाकण खोलूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचा, यखनी जर जास्त झाली असेल जशी आमची झालेली आहे तर जास्तीची घालायची नाही आहे. त्याचा तुम्ही सूप तयार करू शकता. आपल्याला फक्त भाताचे आहे ना 1 इंच वरतीच ठेवायचे आहे. त्याच्यामुळेच मस्त की जो भात आहे ना प्रत्येक कण कण प्रत्येक दाणा दाणा हा सेपरेट होतो, खुलखुलीत होतो, है की नाही? हो ओ हो, पाहिलं तुम्ही किती एकदम मस्तपैकी सुटसुटीत तयार झालेलं आहे. हे जे परफेक्शन आहे ना ते आपल्या कृतीमध्ये आलं पाहिजे. आणि ते जर का आलं तर यखनी पुलाव म्हणा किंवा बिर्याणी असून दे ती परफेक्ट होणारच, यात काही शंका नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती एकदम स्वादिष्ट तयार झालेला आहे. असा गरमागरम सुटसुटीत आणि फ्लेवरफुल यखनी पुलाव कोणाला खायला आवडणार नाही. मित्रांनो, रेसिपी तुमच्यासमोर आलेली आहे. पटकन तयारीला लागा आणि ही रेसिपी आपल्या घरच्या घरी नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्यानंतर आजची रेसिपी कशी झालेली आहे हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्रामवर तुम्ही असाल तर आम्हाला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. आणि असं छान छान रेसिपीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. चला, अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.